विरूच्या बर्थडेची तयारी चालू आहे. इकडे बलून फुगवतोय मामा. तर विरूची बघा मस्ती इकडे. तर आज आहे आमच्या विरूचा बर्थडे. तर बर्थडे बॉय बघा आमचा मस्तपैकी हे बघा छान असं रेडी झालंय आणि स्कूलमध्ये चाललंय मस्तपैकी. आज स्कूलमध्ये सुद्धा बर्थडे सेलिब्रेट करणार आहे है ना. इकडे बघ बर्थडे बॉय सध्या घाईत आहे. तर इथे विरू स्कूलला जात होता आणि विरूसाठी स्कूलसाठी सुद्धा छान असा केक आणला होता. त्याचा फेवरेट खारचा आणि बघा स्कूलमध्ये छान असं बर्थडे सेलिब्रेट केला होता. हॅपी बर्थडे डिअर विराज, हॅपी बर्थडे टू यू, मे गॉड ब्लेस यू, मे गॉड ब्लेस यू, हॅपी बर्थडे टू यू. एव्हरीबडी क्लॅपिंग, क्लॅप, व्हेरी गुड. त्यानंतर बघा विरू छान असं स्कूलवरून आला होता. सो आल्यावरती त्याला काहीतरी एक छोटंसं सरप्राईज द्यावं म्हणून आम्ही छोटीशी तयारी केली होती आणि जसं जमेल तसं केलं होतं. सो बघा छान असं मस्तपैकी चॉकलेट्स वगैरे ठेवले होते. त्याला काहीतरी एक्साइटमेंट व्हावी वगैरे म्हणून असं तर गिफ्ट रॅपमध्ये चॉकलेट गुंडाळून ठेवली होती आणि समोर जे आहे ना थोडंसं असं बलून डेकोरेशन करून आणि स्पेशली जो आहे ना यावर्षी आम्ही त्याला बर्थडे गिफ्ट म्हणून छान असं कॅरम घेतला होता आणि बघा इथं छान असं थोडंसं डेकोरेशन केलं होतं. ते थोडं फिसकटलं आमचं थोडंसं आणि ते सगळंच खाली आलं. अदरवाईज बाकीचं जे आहे ना छान झालं होतं. आणि विरू इतका एक्सायटेड होता ना तुम्हाला काय सांगू. त्याला ना बऱ्याच दिवसापासून त्यांनी असे व्हिडिओज बघितले होते. सो त्याचं चालू होतं की मम्मा माझ्या बर्थडेला हे पण कर, माझ्या बर्थडेला असं कर, माझ्या बर्थडेला तसं कर. सो त्याच्यामुळे ना मला थोडंसं त्याच्यासाठी काहीतरी वेगळं करायचं होतं. सो असं छोटंसं सरप्राईज दिलं. छान अशी कपकेक्सवरती सुद्धा त्याचं नाव वगैरे असं मस्त टाकून आणलं होतं आणि छान असं बर्थडे गिफ्ट त्याला जे कॅरम आणलं होतं तो सुद्धा तिथे ठेवून छान असं फोटोशूट करण्यासाठी ठेवला होता. विरूच्या बर्थडेची तयारी चालू आहे. इकडे बलून फुगवतोय मामा. तर विरूची बघा मस्ती इकडे. भाजी फोडणीला दिली तेव्हा ना तुम्ही व्हिडिओ काढला. आता सुरुवात करेन ना. आता फ्रेश होऊन आले मी जरा. हे बघा इकडे बसलं, इकडे बलून फुगवतायत आणि इकडे दोघं जण नवरा बायको कामाला लागलेत. ज्यांना कोणाला डेकोरेशन करायचं असेल ना तर मला मेसेज करा. तुम्हाला नंबर भेटून जाईल यांचा. खूप छान असं डेकोरेशन करतात. फायनल डेकोरेशन बघितलं तुम्हाला अंदाजा येईलच. आणि हे बघा बर्थडे बॉय तर इतका एक्साइटेड आहे तुम्हाला काय सांगू. स्कूलवरून आल्यावरती कपडे सुद्धा आम्ही चेंज केले नाहीयेत बघा. हळू हळू हळू. ए मग कशाला उचलतं लय जड तर. मीरू हा आमचा आहे क्यूट क्यूट छान असा बर्थडे बॉय. स्माइल करा बर्थडे बॉय. सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे. हा काय हवंय. स्प्राईट. ओके डेकोरेशन खराब मत कर. इधर देखो. सर्वात नाही इकडे बघ. तर बघा असं काही सुंदर असं छान असं डेकोरेशन झालेलं आहे आणि मस्तपैकी विरूच्या बर्थडेची जी आहे ना सुरुवात झालेली आहे. सर्वप्रथम जे आहे ना आईने छान असं विरूला ओवाळून घेतलं आणि बघा विरूच्या बर्थडेचा केक तुम्ही बघितलाच असेल. छान असं हॅलोविन थीम केलेली होती यावेळेस. त्याला भूतांचं वगैरे असं काही बघायला स्पेशली खूप आवडतं. सो चला म्हटलं यावर्षी जे आहे ना त्याचं तसंच काहीतरी डेकोरेशन करूया आणि माझ्या अकॉर्डिंग मनात जसं डिझाईन होतं त्याप्रमाणे मी जे आहे ते माझ्या भावाला सांगितलं होतं की असं असं मला डेकोरेशन हवं आहे. आणि केक जो आहे ना तो सुद्धा मी माझ्या पद्धतीने छान असं बनवून घेतला होता आणि इतका सुंदर झाला होता.
सगळ्यांना स्पेशली खूप आवडलं आणि डेकोरेशनसुद्धा खूप छान झालं होतं, ते सुद्धा खूप छान असं आवडलं. आणि आम्ही सगळ्यांनी मिळून जे आहे ना विरूला छान असं ओवाळून घेतलं. 4 जण झालं होतं म्हणून शेवटी मामाला जे आहे ना ते बाच्याला ओवाळायला सांगितलं. सो अशा पद्धतीने जे आहे ना आमची ओवाळणी झाली आणि त्यानंतर जो आहे ना केक कटिंग करायचा होता आणि मुलं इतकी मस्ती करत होती ना भयंकर, तुम्हाला काय सांगू. सो बघा आम्ही आलेलो आहोत आता विरूचा केक कटिंग करायला. झालंय असंच पकडा हा. फक्त पकडून Happy birthday dear Viransh. Happy birthday to you. टाळ्या वाजवा जोरात सगळे. कोणाच्या या विदारी फोड रे हो. जाऊ दे, त्याच्यावर कचरा नाही झाला. चेअरवर उभा कर त्याला. चला कुपन. आपण बरोबर नको, आपण जस्ट फक्त त्या आउटफिटवर. 1 मिनिट थांबा दीदी, आमचा गाडा आधी. कॅन्डल बिर्याणी. विरू हॅलो कर. चावी का चावल. तर बघा मस्तपैकी आम्ही विरूच्या बड्डेला छान असं मस्तपैकी व्हेज बिर्याणी जी आहे ना घरच्या घरी छान अशी दम बिर्याणी बनवली होती आणि छान अशी झालेली होती. सो हे जे क्रेडिट आहे आईला आणि अश्विनीला गेलेलं आहे, कारण त्या दोघींनी मिळून छान अशी बनवलेली आहे. आणि बघा बर्थडे झाला आणि विरूने सगळा जो आहे ना पसारा करून ठेवलेला आहे. उरलेले ग्लास पाणीसाठी जे आणले होते ते त्यांनी आता मस्तपैकी घर बनवायला जे आहेत ना ते घेतलेले आहेत आणि त्याचं काही असं घर बनवून झालेलं आहे. आणि सगळेजण बर्थडे झाला, मस्त जेवण झालं आणि सगळेजण आता बसलेले आहेत गप्पा मारत. आणि बघा छान असं साधं सिंपल असं मी रेडी झाले होते, तरी सुंदर दिसते ना. सो मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सो चला आता बघा इतका सारा पसारा पडलाय, बाप रे. ओ माय गॉड. एवढं सगळं आवडायचं आता. चॉकलेट खायसाठी तिथं जाऊन बसलं ते बघ, तिथं तोंड बघते बघ.
तर बघा अशा पद्धतीने जो आहे ना बर्थडे आमचा छान असा सेलिब्रेट झालेला आहे. बघता बघता विरू कधी 4 वर्षाचा झालेला ना काही कळलंच नाही. सो बघा छान अशा काही मी तुमच्यासोबत फोटोज जे आहेत ना शेअर केलेले आहेत विरूच्या बर्थडेच्या. कशा वाटल्या आणि विरूचा बर्थडे छान असा सेलिब्रेट झाला. भेटूया अशा छान ब्लॉगसोबत. आणि हो आजचा ब्लॉग तुम्हाला का आवडला का मला कमेंटमध्ये नक्कीच शेअर करा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अजून छान असा ब्लॉग घेऊन येईल. सो भेटूया अशा छान ब्लॉगसोबत. आणि लवकरच आम्ही मस्तपैकी गावी जाणार आहोत. सो तुम्हाला गावाकडचे गमती पाहायला आवडत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याचे सुद्धा ब्लॉग जे आहेत ना मी छान असे शेअर करणार आहे. सो भेटूया अशा छान व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.